लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। उत्तर प्रदेश में कायदा सुव्यवस्थित नहीं, देश में सबसे ज्यादा आपराधिक मामले उत्तर प्रदेश में होते हैं, उसमें भी दलित और महिलाओं पर सबसे ज्यादा आपराधिक मामले उत्तर प्रदेश में दर्ज किए जाते हैं। ऊर्जा मंत्री राउत आज नागपुर में उपस्थित थे। इस दौरान वह पत्रकारों से बातचीत कर रहे थे। उत्तर प्रदेश के आजमगढ़ जिले में सत्यमेव जयते इस युवा सरपंच की हत्या हुई। इसी के चलते कल पीड़ित परिवार को सांत्वना देने के लिए राउत गए थे। इस दौरान उत्तर प्रदेश की पुलिस द्वारा उन्हें रोका गया, जिस पर राउत द्वारा नाराजगी व्यक्त की गई। उत्तर प्रदेशच्या आजमगढ़ मधील बासगाव नावाचं गाव आहे। त्या गावामध्ये एक सत्यमेव जयते नावाचा दलित चांगला युवक कार्यकर्ता आमचा तो सरपंच होता। त्याची दिवसाढवळ्या 4 लोकांनी गोळ्या घालून हत्या केली आणि हत्या करून त्यांनी जाऊन त्याच्या आईला जाऊन सांगितलं की तुम्हारे बेटे को हमने मार डाला है, आप उसकी लाश उठाकर लेके आ जाइए। आणि अशा प्रकारची दमन नीती उत्तर प्रदेशात सुरू आहे। आणि त्याच्यावर जेव्हा तिथल्या लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त करणं सुरू केलं, पोलिसच्या गाड्या आल्यानं पोलिसच्या गाडीखाली एक तरुण 13 वर्षाचा दलित युवक पुन्हा चिरडला गेला आणि तो मारला गेला। आणि त्यावर उत्तर प्रदेशची सरकार अशी म्हणते की शासनाचं जे काही नुकसान केलं त्या दलितांकडून आम्ही भरपाई करून घेऊ। एकतर मारणे आणि उलट भरपाई वसूल करणे, याचा अर्थ उत्तर प्रदेशामध्ये कायदा व सुव्यवस्था अजिबात नाही त्या ठिकाणी आणि दमनकारी नीती या ठिकाणी केली जाते। आपण लक्षात घ्या, मला तर एक शॉक बसला आहे आणि असं वाटतं की म्हणजे एक पीडा व्हायला लागली मनामध्ये की आपला देश आपण भारत देश म्हणतो, हा देश भारत देश या ठिकाणी एक सेक्युलर राष्ट्र आहे, डेमोक्रेटिक राष्ट्र आहे, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे। पण मला उत्तर प्रदेशात ते अजिबात जाणवलं नाही। त्या ठिकाणी जेव्हा मी गेलो तर गेल्यानंतर आजमगढ़ जिल्ह्याच्या बॉर्डरवरच मला त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि सांगितलं गेलं की तुम्ही त्या गावात जाऊच शकत नाही। आम्ही मग त्या ठिकाणी धरणा कार्यक्रम केला। धरणा कार्यक्रम 2-3 तास आमचा चालला, तरी ते ऐकायला तयार नव्हतं। शेवटी कंटाळून मग मी पायी निघालो, म्हटलं तुमको जो करना है वो करो, मैं पैदल बासगाव जाऊंगा। आणि 2-3 किलोमीटर चालत आम्ही गेल्यानंतर पोलिसांनी कॉर्डन केलं अक्षरशः आम्हाला आणि आजमगढ़च्या रेस्ट हाऊसमध्ये सर्किट हाऊसमध्ये घेऊन नेलं। याचा अर्थ असा आहे की उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था तर अजिबात नाही। त्या ठिकाणी योगीचं हे दमन नीती सुरू आहे, जंगल राज सुरू आहे योगीचा। आणि आजच्या घटकेला जर तुम्ही तिथल्या घटना जर बघाल तर जवळपास 50%च्या जवळपास राईज झालेले आहेत। दलितांवरचे अत्याचार, महिलांचे वरचे त्यांची अब्रू लुटणे, त्यांचं उत्पीडन करणे, ह्या सगळ्या घटना आणि दलितांची हत्या करणे वगैरे ह्या 50%च्या वर राईज झाल्या, ज्या कधी नव्हत्या। ही आकडेवारी मी सांगत नाही, ही NCRBची आकडेवारी आहे म्हणते या ठिकाणी। आणि उत्तर प्रदेशात देशातला अग्रगण्य असा दलित विरोधी राज्य त्या ठिकाणी निर्माण झाला आहे, जो दलितांना त्या ठिकाणी आपल्या शक्तीने दाबण्याची प्रयत्न करतो आहे। आणि वेळ प्रसंगी चांगले जर कार्यकर्ते लढाऊ त्याला मारलं सुद्धा जातं आणि त्यांच्या आईवडिलांना सांगितलं जातं की जाऊन तुमच्या पोराची प्रेत घेऊन या तुम्ही म्हणून। आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी चिडून दगडफेक केली किंवा काही केली तर त्यांना म्हटलं जातं तुमच्याकडून वसूल करून घेऊ। ही जी नीती आहे उत्तर प्रदेशची, ही सांगतं की या देशातली लोकशाही संपलेली आहे आणि या देशामध्ये आम्हाला अजिबातही या ठिकाणी कोणताही न्याय मिळणार नाही, असं चित्र त्या ठिकाणी मला जाणवतं। तो वहीं दूसरी ओर एनसीपी चीफ शरद पवार ने कहा, मुझे आशा है सुशांत मामले की सीबीआई जांच का परिणाम नरेंद्र दाभोलकर की हत्या की जांच जैसा ना हो। उन्होंने कहा कि 2014 में सीबीआई द्वारा शुरू की गई दाभोलकर मामले की जांच का अब तक कोई हल नहीं निकला।
पवार ने कहा उन्हें यकीन है कि महाराष्ट्र सरकार जांच में पूरा सहयोग करेगी। तो वहीं तीसरी ओर इंदौर के द्वारकापुरी में अपराधियों से सड़क पर उठक बैठक कराती पुलिस और घरों की बालकनी में तालियां बजाते लोगों का वीडियो सामने आया है। पुलिस उनसे घुटने टेक कर माफी भी मंगवाती दिखी। बतौर पुलिस दोनों ने वाहन चुराने के लिए वाहन मालिक पर चाकू से हमला किया था, जिससे इलाके में डर का माहौल था। हमने उनका जुलूस निकाला। घुटने टेक के फिर टेको, यहाँ पे टेको, आप दोबारा किसी का फोन ऐसा बर्बाद नहीं करोगे किसी के बच्चे का। साले चिल्ला के बोलो, आज के बाद सर ऐसा काम कभी नहीं करेंगे। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।